पहिलं चॅप्टर आपण स्टार्ट केलं होतं, लॉ ऑफ मोशन्स. लगेच लिखापडी चालू झाली. माझ्याकडे नाव येतं बोललोय ना मी. सांगू का नाव? हम्म. चला आता इकडे. हा मग तेच त्याला तेच सांगितलं. तुझं नाव सांगू का म्हटलं. हम्म. आता काय चिंकरू वगैरे नका. तर बघा, आता लॉ ऑफ मोशन मधला आपण पहिला टॉपिक पाहतो, मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट मधलं. तर मोशन, आता बघा काल बऱ्याच लोकांनी मला डेफिनेशन लिहून पाठवलं. मी मुद्दाम ग्रुपवर शेअर केला नाहीत, कारण की बऱ्याचशा म्हणजे काय म्हणतात त्याला, मोशनच्या संदर्भातली जी काही संकल्पना आहे ती अपूर्ण होती. ते पूर्ण करण्यासाठी मी अगोदर म्हटलं आज थोडस आपण त्या टॉपिक वरती परत थोडस रिपीट करूयात, की असं की मोशन, यू हॅव लर्न दॅट मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. ह्या पहिल्या वाक्यातच त्यांनी सांगितलंय. तर मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. हा, रिलेटिव्ह कन्सेप्ट म्हणजेच काय, रिलेशन बिटवीन देम. रिलेशन बिटवीन देम आलं म्हणजेच किती त्या ठिकाणी ऑब्जेक्ट्स आलेत, 2 ऑब्जेक्ट्स आलेत. आलं लक्षात? एकाच्या संदर्भात दुसरा मोशन मध्ये, दुसऱ्याच्या संदर्भात पहिला मोशन मध्ये. आता तुम्हाला काल म्हटलं होतं, एखादी सपोज एखादी कार पास होते. आता मी तुम्हाला आपले पृथ्वी आणि सूर्य हे दोघं मोशन मध्ये आहेत का? आहेत, बरोबर. हा, आता समजा सूर्यावर आपल्याकडे आहे, म्हणून आपल्याकडे काय दिसतोय, लाईट आहे, बरोबर. हा, पण आपण मोशनने काय होणार, काही कालावधीनंतर, म्हणजे अर्धा दिवस गेलेला आहे, अर्ध्या दिवसानंतर काय होईल, आपण अंधारात जाऊ. म्हणजेच काय झालं, सूर्याची जी काही पोझिशन आहे ती पुढे गेलेली आहे, तशीच आपल्या पृथ्वीची पण एक पोझिशन पुढे गेलेली आहे. त्याच्यामुळे आपल्या डेचा काय झालंय, नाईट होईल. हा, म्हणजेच काय झालंय, रिलेटिव्ह कन्सेप्ट, द रिलेशन बिटवीन अर्थ अँड सन. मोशन मध्ये दोघही आहेत, बरोबर. मग रिलेटिव्ह कॉन्सेप्ट आहे की नाही. अर्थ वरती काय होता, डे होता. म्हणजेच काय होतं, सन आणि अर्थ काय होते, समोरासमोर होते. आता काय झालंय, अर्थची बॅक साइड आपण काय झालेलं आहे, अर्थची बॅक साइड कोणासमोर आलेली आहे, म्हणजे सन समोर आलेली आहे. म्हणजेच आपण काय झालंय, इन अ मोशन, आपण पुढे सरकलेलो आहे आणि सन आपल्याकडे गेला, म्हणजे बॅक साइडला गेलेला आहे. म्हणून आपल्याकडे काय झालंय, नाईट झालेलं आहे. आणि काय म्हणतात त्याला, म्हणजे आपल्या आता जिकडं बॅक साइडला आपल्या, म्हणजे आपण ज्याच्या बॅक साइडला आपण आता आहोत तिकडं काय, नाईट आहे. म्हणजे सन त्यांच्या कुठे आहे, बॅक साइडला आहे. आलं लक्षात? म्हणजे रिलेटिव्ह कॉन्सेप्ट आहे, म्हणजे एकाच्या संदर्भात दुसरा. आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं, सपोज मी बस स्टॉप वरती उभो आहे आणि मला बसमध्ये काय म्हणतात ना, निर्मल बसलेला आहे. समजा निर्मल बसमध्ये बसलाय आणि तो ती बस निर्मल त्या बसमध्ये बसला, तर ती माझ्या समोरून एकदम पास झाली. आता निर्मल काय म्हणेल, हा सर मागच्या म्हणजे सर ज्या ठिकाणी उभे होते स्टँडच्या जवळ, ते काय गेले, मागच्या बाजूला गेले. म्हणजेच काय झाले, मोशन मध्ये तिकडं. आणि मी काय म्हणेल, अरे निर्मल आत्ता या बस मधून गेला बा गावाला. तू आता निर्मलची गोष्ट करतो, पण निर्मल तर आता इकडे बस मध्ये गावाला गेलाय. म्हणजेच काय झालंय, म्हणजे मोशन मध्ये. म्हणजे दोघही एकमेकांच्या काय आहेत, रिलेशन मध्ये, रिलेटिव्ह, हा रिलेशन मध्ये, म्हणजे रिलेटिव्ह कन्सेप्ट. आलं लक्षात? हा, ही रिलेटिव्ह कॉन्सेप्ट. हा हा हा, मग आता याच्यावरून काय पुढचं काय म्हटलेलं आहे, इफ द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू इट्स सराउंडिंग. ऑफ अन ऑब्जेक्ट चेंजिंग विथ रिस्पेक्टिव्ह इट्स सराउंडिंग. मग आता त्या ठिकाणी तुमची पोझिशन, म्हणजे त्या ऑब्जेक्टची चेंज विथ रिस्पेक्ट टू द सराउंडिंग. म्हणजे सराउंडिंग, आता मी कुठे उभो होतो, बस स्टॉप वरती. निर्मल कुठे होता, बस मध्ये. माईक कोणाचा चालू, माईक बंद करा. हा, आलं का लक्षात?
मी काय सांगतोय, मी कुठे उभं होतो? बस स्टॉप वरती उभं होतो. बस कुठे होती? बस स्टॉप मध्येच होती हा. आणि बस तिथून काय होते, ट्रॅव्हल्स होते, म्हणजे तेवढ्या त्या सराउंडिंग, तो परिसर, सराउंडिंग, दॅट्स कॉल परिसर. हा, मराठी परिसर म्हणतात, म्हणजे त्या भागात, हा, त्या परिसरामध्ये माझी पोझिशन पण चेंज होते. कोणाच्या संदर्भामध्ये? निर्मलच्या संदर्भात. कारण की निर्मल बस मध्ये, म्हणजे तो ते काय करतोय, तो ती पोझिशन सोडून तो कुठे जातोय? पुढे जातोय. हा. आणि मला काय दिसतंय? बस काय जाते, माझ्यापासून लांब जाते. म्हणजेच मला ते सराउंडिंग काय होतंय, बसची पण सराउंडिंग चेंज होते, आणि बसच्या संदर्भात माझी पण सराउंडिंग काय होते, चेंज होते. म्हणजे पोझिशन चेंज झाली की नाही दोघांची, दोघांच्या याच्या नुसार, रिलेटिव्ह कन्सेप्ट नुसार. रिस्पेक्ट इट्स सराउंडिंग, देन इट इज सेड टू बी अ इन अ मोशन. म्हणजे ते काय आहेत, मोशन मध्ये. अदरवाइज इट इज सेड टू बी अ रेस्ट. आता बस स्टॉप वरती बस सुटायला वेळ आहे. हा, निर्मल मला दिसला बस मध्ये. काय निर्मल, कुठे चाललाय? कोणत्या गावाला चाललाय? मामाच्या गावाला चाललाय का? मी गप्पा मारतोय त्याच्याशी. म्हणजे आता आम्ही मोशन मध्ये आहोत का? मोशन मध्ये नाही. आलं लक्षात? मग आता हे म्हणजे मोशन म्हणजेच काय? the surrounding position you have changed. But motion is a relative concept. Motion is a relative concept if the position of an object is changed with respect to the its surrounding, that is called said to be a motion. आलं लक्षात? आता पुढे आपल्याला काय पाहिजे? डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. ठीक आहे, आपल्याला ते पाहिजे, displacement and distance. आता displacement, you can learn or not? Displacement, yes. If you give the definition of a displacement or a tell about it, yes. Displacement or distance. सांग. एकदम सोपं वाक्य बेटा. डिस्प्लेस, असं असं असं. व्हेरी गुड. अजून कोण प्रयत्न करत? अजून कोण सांगतं का प्रयत्न? हा, सांग बेटा. हा, बोल ना, ऐकू येते ना. तू डेफिनेशन वाचली का पुढच्या पानावरची, की अंडरस्टँड? 8वीला अंडरस्टँडिंग आहे का शिरीष तुझी? हो सर. हा, म्हणजे 9वीच्या पुस्तकात पाहिली होती का 8वीला पाहिली? असा. मग तू डेफिनेशन सांगितली तिला, काय म्हणतात ना, बरोबर सांगितली. पण ती डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोन गोष्टी आहेत, त्या कशा आहेत? आता बघा, इथं आपल्याला म्हणतानाच म्हटलंय डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स, आपला टॉपिकच नाव आहे. आता बघा, तुम्ही तुमच्या घरापासून येतात, उदाहरणार्थ एखादा जण मीरा कॉलनीतून येतो, प्रतापनगर मधून येतो, इकडनं काय म्हणतात त्याला, आपल्या हातोडा रस्त्याकडनं येतो, एखादा गावातून येतो, आनंद चौकातून येतो. तर आता तुम्ही तुमचा जो आहे, तुम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या टायमानुसार निघत असतात. जर आपली 11:55 शाळा आहे, बरोबर, मग तुम्ही काय करतात? 10 मिनिटं अगोदर जाऊ शाळेमध्ये. म्हणजे तुम्ही किती वाजता येतात? 11:45 शाळेमध्ये येतात की नाही? मग असे 11:45 जर तुम्ही यायचंय, म्हणजे तुम्हाला घरून किती वाजता निघावं लागेल? जो आनंद चौकातला आहे तो 10 मिनिटं अगोदर निघेल, बरोबर. हा, पण तोच मीरा कॉलनीतला आहे तो किती मिनिटं अगोदर निघेल? 25 ते 30 मिनिटं अगोदर निघेल, बरोबर, पायी चालणारा असेल तर. मग त्याच पद्धतीने जर समजा तो हे कोण आपलं काय म्हणतात, हातोडा रस्त्याकडची कोणती कॉलनी आहे?
विद्यानगरी. हा, आता विद्यानगरीतला माणूस 20 मिनिटं अगोदर निघेल की नाही. ते निर्मल कुठे राहतो? आनंद चौकात राहतो. तो 10 मिनिटं जरी निघाला, 10 मिनिटात तिथं पोहोचू शकतो शाळेमध्ये. बरोबर. हा म्हणजे आता तू सायकलवर जातो मला माहिती आहे. हा, मग हा म्हणजे जो काही कन्सेप्ट आहे मित्रांनो, तो काय आहे त्या संदर्भामध्ये, तो त्याच्या संदर्भामध्ये काय आहे? डिस्टन्स. कारण काय, तुम्ही तुमच्या घरापासून प्रत्यक्ष चालत त्या ठिकाणी शाळेमध्ये पोहोचत आहात. आता मग तुम्ही म्हणजे काय म्हणतात ना, बसवर येताय, सायकलीवर येतायत, पायी येतायत, पण तुम्ही काय करताय, प्रत्यक्ष त्या ठिकाणी काय करतायत, चालताय मित्रांनो. आणि ते चालत असताना जे काही तुम्ही वॉकिंग करताय किंवा ट्रॅव्हलिंग करताय, बाईक, बायसिकल, कार, जी काही असेल वस्तू, हं, त्यानुसार तुम्ही ते वर्किंग करताय म्हणजे वॉकिंग करताय किंवा ट्रॅव्हलिंग करतायत. बरोबर. हे तुमचं पण काय ऍक्च्युअल पाथ, प्रत्यक्ष तुम्ही तिथं काय करताय, चालतायत मित्रांनो. बरोबर. आलं का लक्षात? मग डिस्प्लेसमेंट काय आहे? डिस्प्लेसमेंट काय आहे? जर समजा एखादा येणारा जो काही विद्यानगरीतून येतोय आणि एखादा आनंद चौकातून येतोय, तर दोघांचा इथून म्हणजे 2 पॉइंट आहेत. समजा मी एखाद्या पेपरवरती मी जर समजा ते चित्र ड्रॉ केलं, ही शाळा आहे माझी, इकडे विद्यानगरी आहे आणि इकडे आनंद चौक आहे. तर प्रत्यक्ष चित्र काढलं आणि ते 2 पोझिशन मांडले, म्हणजे शाळा म्हणजे ए पोझिशन आणि आनंद चौक बी पोझिशन आणि विद्यानगरी सी पोझिशन, आणि तिथून प्रत्यक्ष अशी जर समजा मी रेषा ओढली. आता बघा मी ह्या ठिकाणी ना एक काय तो एक पेज ह्या ठिकाणी लावतो, व्हाईट स्क्रीन, म्हणजे आपल्या काय म्हणतात त्याला, स्क्रीन बोर्ड, म्हणजे व्हाईट स्क्रीन बोर्ड आहे आपल्याकडे, तो मी इथं ड्रॉ करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता ही तुमच्या ह्या ठिकाणी स्कूल आहे. बरोबर. आता दिसेल, आता दिसेल. आणि ज्याला दिसते तो लगेच लिखापडी करायला लागलाय. सांगू का नाव? जर परत लिखाण केलंच मित्रा, तर मी काय करेन, टाकेल बाहेर काढून देऊ. दिसायला लागली आता स्क्रीन? हा, आता बघा व्हाईट स्क्रीन, इथं स्कूल आहे ह्या ठिकाणी, हा हा आनंद चौक आहे ह्या ठिकाणी, तर ए, आणि विद्यानगरीचा ह्या ठिकाणी व्ही. आता बघा, समजा इथूनच हे डिस्टन्स मी ह्या ठिकाणी ड्रॉ करतोय, इथलचं हे डिस्टन्स आणि इथलचं हे डिस्टन्स. हा, प्रत्यक्ष जेव्हा मोजलं तर आनंद चौक काय दिसतोय, दूर दिसतोय, आणि त्या ठिकाणी हे काय दिसतंय, विद्यानगरी जवळ दिसते. बघा दोघांचं डिस्टन्स जर आपण लावलं त्या ठिकाणी, म्हणजे ही एस व्ही आणि एस ए, हा, तर पाहिलं प्रत्यक्ष तर दोघं पोझिशन कसे दिसत आहेत, तर एस व्ही जवळ आहे एस ए पेक्षा. आलं का लक्षात? स्कूल पेक्षा विद्यानगरी काय दिसते, जवळ दिसते, आणि हा आनंद चौक काय दिसतोय, दूर दिसतोय. असं दिसत कारण काय, हे फक्त दोन याच्यामधले पॉइंट्स आहेत. पण विद्यानगरीला आपल्याला काय करावं लागतं रे, प्रत्यक्ष ऍक्च्युली पाथ काय आहे? असं गोल फिरून मग शाळेत पोचावं लागतं. आणि आनंद चौक कसं आहे, असं डायरेक्ट येतो. थांबा मी तो कलर दुसरा घेतो. हम्म, आता बघा विद्यानगरीला काय करावं लागतं, पुन्हा बाय वे यावं लागतं आणि मग इकडं पोचावं लागतं. पण आनंद चौकात कसं आहे, इथून वळलं का पोचतो माणूस. हा, म्हणजे जवळ आहे की नाही आनंद चौक, असं पाहायला गेलं तर ऍक्च्युअल पाथ मध्ये. पण विद्यानगरीला काय करावं लागतं, पुन्हा आपल्याला कॉर्नर वरती यावं लागतं आणि मग नंतर प्रत्यक्ष फिरून मग यावं लागतं. म्हणजे दोघांचं जर पाहिलं या ठिकाणी, हम्म काय म्हणतात त्याला, प्रत्यक्ष पाथ. बघा आनंद चौक इकडे आणि इकडनं हा पाथ, म्हणजे या दोघांचं जर तुम्ही त्या ठिकाणी चेक केलं तर लक्षात येईल की
आनंद चौक डिस्टन्स हे काय आहे, जवळ आहे. आणि आपलं हे आहे. आणि विद्यानगरीला काय करावं लागतं ऍक्च्युअल पाथ मध्ये. हा, ऍक्च्युअल पाथ मध्ये काय आहे, रस्ता त्याचा दुसरा मधून नाहीये. म्हणजे इथून मधून रस्ता नाहीये, त्याला काय करावं लागतं, फिरून यावं लागतं विद्यानगरी वाल्याला. बरोबर. जसं आता आता समजा आपला स्टँड मागचा रस्ता नसता, तर मग स्टँड कडच्या व्यक्तीला काय करावं लागलं असतं, पूर्ण स्मारक चौकातून आनंद चौकात, तिथून हातोडाच्या रस्त्याच्या कॉर्नरला, मग तिकडनं इकडे शाळेत शिरावं लागलं असतं. जर समजा हा मधला म्हणजे जो रस्ता आहे, म्हणजे स्टँड मागचा रस्ता, जर समजा आता बघा पावसाळ्यात तो बंद होऊन जातो बऱ्याच वेळा, तुमच्या रिक्षा गाड्या पण नाही आहेत त्या इकडनं, मग तो काय करावं लागतं, तुम्हाला पूर्ण स्मारक चौकातून फिरून यावं लागतं ना. मीरा कॉलनीवाले किंवा शहादा रोड कडे राहणारे, गोपाळ नगरात राहणारे विद्यार्थ्यांना हा पूर्ण असं फिरून यावं लागतं स्मारक चौकामध्ये. मग अशी जी काही पोझिशन आहे तुमची, ती म्हणजेच काय झालं, ऍक्च्युअल पाथ. कारण की तुम्हाला प्रत्यक्ष चालायचंय. पण डिस्टन्स हे झालं डिस्टन्स. हा, ऍक्च्युअल पाथ यू कॅन वॉक इट, हा, ट्रॅव्हल इट. बरोबर. बट टू पोझिशन, स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट. आता स्टार्टिंग पॉइंट काय, विद्यानगरी. एंडिंग पॉइंट काय, स्कूल. स्टार्टिंग पॉइंट काय, आनंद नगर, अरे आनंद चौक. हा, अँड एंडिंग पॉइंट काय, स्कूल. ह्या दोघांमधलं जे काही डिस्टन्स आहे, हा, स्कूल आणि यांच्या म्हणजे स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट, हा, इन अ बिटवीन मिनिमम डिस्टन्स, मिनिमम पाथ. ह्या दोघांमधला मिनिमम पाथ. आता मिनिमम पाथ काय, रेड लाईन. हा, दोघांच्या रेड लाईन बघा. आणि ऍक्च्युअल पाथ ब्ल्यू कलर मध्ये दाखवलेली आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष वॉकिंग करायचंय ती काय, ब्ल्यू पाथ. अँड डिस्प्लेसमेंट इज अ मिनिमम पॉइंट बिटवीन स्टार्टिंग अँड एंडिंग पॉइंट. हा, मिनिमम पाथ जी आहे ती काय आहे, स्टार्टिंग आणि एंडिंग पॉइंट मधलं पोझिशन. आणि जे काही मिनिमम डिस्टन्स असतं ना, किंवा मिनिमम पाथ जी असते, ती झाली डिस्प्लेसमेंट. कुठून कुठपर्यंत, इथून इथपर्यंत. आता बघा, आनंद चौक पासून तर आपल्या काकाशेठ गल्लीपर्यंत सरळ रस्ता आहे. आता तो जो काही सरळ रस्ता आहे, त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे हे काढता येईल का त्या ठिकाणी, मिनिमम पाथ किंवा मिनिमम डिस्टन्स शोधता येईल का तुम्हाला तिथे? कळलं का मी काय प्रश्न विचारला? हॅलो. हा, प्रश्न विचारलेला लक्षात आला काय, की मिनिमम डिस्टन्स शोधायचंय तुम्हाला. कुठून, आनंद चौक ते काकाशेठ गल्ली. ही कसा आहे, तो पाथवे स्ट्रेट आहे, सरळ आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला दुसरं मिनिमम डिस्टन्स शोधता येईल का? नाही. म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कसं आहे तिथे, अरे पाच काय म्हणतात ना, स्ट्रेट आहे. व्हेरी गुड. स्ट्रेट लाईन आहे. आता तो जो काही रस्ता आहे तो, बरोबर, व्हेरी गुड. पण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय येईल त्या ठिकाणी, इक्वल और नॉट इक्वल? नॉट इक्वल. निर्मल, नॉट इक्वल कसं काय म्हणाला बेटा? आता स्टार्टिंग पॉइंट काय आहे, आनंद चौक. एंडिंग पॉइंट काय आहे, काकाशेठ गल्ली. ऍक्च्युअल पाथ काय करायचंय आपल्याला, तेवढंच चालायचंय. कुठपासून, आनंद चौकापासून तर काकाशेठ गल्लीपर्यंत. आणि टू पॉइंट्स काय आहेत, काकाशेठ गल्ली आणि आनंद चौक. तर त्यांचं डिस्प्लेसमेंट पण तेच येईल आणि डिस्टन्स पण येईल. म्हणजे ऍक्च्युअल पाथ पण तीच आहे, आणि स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट जे काय आहेत, स्ट्रेट लाईन असल्यामुळे काय आहेत, सारखे आहेत. म्हणून डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे किती अंतर, दोघही सारखेच येतील. आलं लक्षात? काढा ना त्या समोर सेल्फ मध्ये. हा, सेल्फ मध्ये. नाही नाही, सेल्फ मध्ये. हा, काय? हा, आता बघा कॉलनी, तुम्हाला तुमची कॉलनी सांगतो. तर मीरा कॉलनी कृष्ण मंदिराचं बघा, ते कृष्ण अरे कृष्ण मंदिर आलं तोंडात, मारुती मंदिरासमोरचा रस्ता. सुरुवातीला त्या म्हणजे कांदा फर्निचर वाल्याच्या दुकानापासून तुम्ही सरळ चालत गेलात समोर शेवटपर्यंत, तो मध्ये कुठेच वळत नाही तो रस्ता. किंवा न्यू हायस्कूलला, तो न्यू हायस्कूल समोरचा सरळ रस्ता. म्हणजे आपण समजा इथं उभं राहिलो, का म्हणतात त्या बिरसा मुंडा चौकाच्या पुढे,
तो काय म्हणतात त्याला, शर्मा हॉटेलच्या पुढे. तिथून सरळ चालत गेलो तर कुठे थांबणार? सरळ न्यू हायस्कूललाच थांबणार. म्हणजे स्टार्टिंग पॉईंट काय? तर शर्मा हॉटेल, आणि एंडिंग पॉईंट काय? ते न्यू हायस्कूल. स्ट्रेट लाईन आहे ना, म्हणजे डिस्टन्स पण तेवढं नाही, डिस्प्लेसमेंट पण काय आहे तेवढंच आहे. पण तेच हा पण तेच न्यू हायस्कूल वरून ऍक्च्युअल पाथ तुम्हाला चालावी लागणार आहे. आता बघा, तुम्हाला म्हणतात की आपल्याला पायरेलीला जायचंय. कुठून येणार आहे पायरेली? न्यू हायस्कूल, न्यू हायस्कूलहून स्मारक चौक, स्मारक चौकातून आनंद चौक, आनंद चौकातून मग आपली शाळा. आता तुम्हाला एवढं चालायचंय असं काय सांगितलं जातं तुम्हाला? डिस्टन्स सांगितलं जातं. हा, डिस्प्लेसमेंट काय? न्यू हायस्कूल नेम सुशील एवढं जवळ आहे. वाटताना जवळ वाटतं, कारण काय? विस्थापन म्हणजेच काय, सॉरी, डिस्प्लेसमेंट मीन्स काय? हा, स्टार्टिंग पॉईंट काय? न्यू हायस्कूल, एंडिंग पॉईंट काय? नेम सुशील. असं जर पाहिलं तर मिनिमम डिस्टन्स दिसतं की नाही? मिनिमम डिस्टन्स काय तुम्ही असं मोजणार? मिनिमम डिस्टन्स. मग त्याच्यासाठी ही जी काही फिगर काढली ना, ती फिगर तुम्हाला पुस्तकात पाहायला भेटेल ऑन पेज नंबर फर्स्ट. पेज नंबर फर्स्ट तुम्ही पुस्तकाचं पाहिलं का त्या ठिकाणी? त्याच्यामध्ये ना ए बी आणि सी, नाही, ए बी दोन पाथ दाखवलेले आहे त्या ठिकाणी. बघा, हा बघा, ही फिगर दिसते का सगळ्यांना? मी मोठी केली एन राज. दिसते का ही फिगर? ए 1.1 मध्ये आता येईल बघा. बघा, लगेच कारिगिरी सुरू झाली, लगेच पोरांची कारिगिरी सुरू झाली. आता परत जर केलं मित्रा तर तुला बाहेर काढून दिला मीटिंगच्या. ठीक आहे. आता बघा, ए पोझिशन पासून तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी की तुम्हाला प्रत्यक्ष चालायचंय. कुठून? ए पॉइंट पासून कुठपर्यंत? लाल पॉइंट फिरताना दिसतोय का तुम्हाला? लाल पॉइंट फिरताना दिसतोय ना? बी पर्यंत आलो. ही झाली तुमची ऍक्च्युअल पाथ. हा, म्हणजे समजा इकडनं जा किंवा ह्या पोझिशनला जा. आलं लक्षात? कळलं? ए पोझिशनला जा किंवा बी पोझिशनला जा. हा, कोणत्याही बाजूने. समजा आपला लेफ्ट, असं समजा मोबाईल वरती अप साइडने जा किंवा डाऊन साइडने जा. सरळ मोबाईल धरला असेल, उभा मोबाईल धरला असेल, तर तुम्ही वरच्या पाथने जा किंवा खालच्या पाथने जा. तर हे झालं तुमचं डिस्टन्स, ऍक्च्युअल पाथ. आणि मिनिमम डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स, स्टार्टिंग पॉइंट ए अँड एंडिंग पॉइंट बी. मिनिमम डिस्टन्स यू कॅन गिव्हन अ डॉटेड लाईन. तुम्हाला कशाने दाखवलेलं आहे? मिनिमम डिस्टन्स बिटवीन टू स्टार्टिंग पॉइंट अँड एंडिंग पॉइंट, डॉटेड लाईन्स. लक्षात येतंय? म्हणजे हे हे झालं तुमचं मिनिमम डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट, स्टार्टिंग पॉइंट अँड एंडिंग पॉइंट. बट ऍक्च्युअल पाथ यू कॅन गो वे धिस वे. हा, बी पर्यंत. आणि तसं इकडनं जा, इकडनं जा. मग तुम्हाला डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट हे लक्षात आलं का? ठीक आहे. हा, मग आता याची डेफिनेशन बघा, पुढच्या बाजूला दिलेली आहे. बघा, डेफिनेशन्स काय आहे? डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन अ मोशन while going from one point to another. आलं लक्षात? डिस्टन्स काय? डिस्टन्स इज द लेंथ ऑफ actual path traveled by an object in a motion while going from one point to another. Whereas displacement is the minimum distance between the starting and finishing point. Finishing or ending point. Starting, initial point. हा, हे काय? सायनोमाइन्स आहे. स्टार्टिंग पॉइंट, इनिशियल पॉइंट, फिनिशिंग पॉइंट और एंडिंग पॉइंट. हे जे काही आहेत सायनोमाइन्स आहे, म्हणजे सारखे शब्द आहेत. हा, डिस्टन्स म्हणजे काय? द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन अ मोशन. आणि डिस्प्लेसमेंट इज अ मिनिमम डिस्टन्स बिटवीन
द स्टार्टिंग अँड एंडिंग म्हणा, फिनिशिंग पॉइंट म्हणा. हा, फिनिशिंग पॉइंट. आलं लक्षात? हा, मग आता तुम्हाला एक करायचंय, तुम्हाला थोडीशी फिगर पण ड्रॉ करायची. आता तो तिथं बघा, प्रत्यक्ष तुम्ही तिथं फिगर ए आणि बी पॉइंट दाखवलाय ना, तसे वेगवेगळे 5 असलेले एखादं दुसरं उदाहरण, फक्त तिचं गावाचं नाव घ्या. आता बघा, नंदुरबारला आपण पहिले कसं जायचं माहिती का? नंदुरबार म्हणजे काय ते, तळोद्याहून प्रकाशाहून मग नंदुरबार. हा, मग आपल्याला किती वेळ लागायचा? डिस्टन्स किती होतं? 40 किलोमीटर. 1 तास लागायचा. 1 तास लागायचा गाडीने, आणि 40 किलोमीटर अंतर आहे. तेच आता हातोडा पूल झाला म्हणजे किती अंतर झालं? 20 किलोमीटरचं. म्हणजे हे काय झालं? हा, आता बघा, ते काय आता मीटर पट्टी प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. हा, तर काय म्हणतात त्याला, हे 40 किलोमीटर हे काय झालं? ऍक्च्युअल पाथ. आणि मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट, स्टार्टिंग आणि एंडिंग पॉइंट मध्ये किती येतं? 15 किलोमीटर. म्हणजे हे काय झालं? आपण हातोड्या पुरावरून गेलो म्हणजेच काय झालं? डिस्प्लेसमेंट. आणि डिस्टन्स काय? वाया प्रकाशा, तळोदा प्रकाशा नंदुरबार, ऍज अ डिस्टन्स. अँड डिस्प्लेसमेंट इज अ तळोदा अँड नंदुरबार. म्हणजेच काय? डिस्प्लेसमेंट. अंडरस्टँड? ओके, गुड डे. काय अडचण असेल फोन करा. मिनिमम 2 ते 3 उदाहरणं द्या. आलं लक्षात? हा, बोला हितेश, काय म्हणतो? बोल ना. मागच्या पेजवरची ही ही जशी दाखवली ना, ए पॉइंटच्या ऐवजी गावाचं नाव घ्या, किंवा आपल्या प्लेसचं नाव घ्या, तळोद्या प्लेसचं एखादं कॉलनी म्हणा, आणि दुसरी तुमच्या मित्राचं घर. आता ए ऐवजी समजा अमितचं घर, बी म्हणजेच काय म्हणतात ना, बेंद्रेचं घर, बाबूचं घर, काहीतरी नाव असे म्हणजे पर्टिक्युलर असे हे घ्या. आलं लक्षात? ओके, 2-3 उदाहरणं तरी घ्या. 5 उदाहरणं सांगतोय पण. हा, ओके, गुड डे, गुड बाय. बाय बाय.